ऐका उलट. मी पाटील नाही, मी जहागीरदार नाही, मी पखवाजा नाही, मी कीर्तनकार नाही, मी ते आहे आणि ते मी आहे या बोधावरची अवस्था म्हणजे भक्ती. पुन्हा 30 शब्द ऐका. भक्तीचे 2 प्रकार पडतात, व्यापिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार पडतात. अर्चन, वंदन, पाद सेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. 9विधा भक्ती. त्यातली कीर्तन एक भक्ती. भक्तीचा मुकुटमणी नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा. अभंगाला सुरुवात. अभंग येड्याच्या सुद्धा पाठ आहे. घाली ओलोटांगण वंदीन चरण. 3 शब्द झालेत अभंगातले. ज्ञान वैराग्य, बोला जा. ज्ञान वैराग्य भक्ती. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहेत. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. फक्त तुम्ही काय म्हणाल, घाली लोटांगण वंदीन चरण कसं काय बुवा, डोळ्यानं पाहिजे रूप तुझे, एवढा सोपा. अभंगाला कडवे 2 आहेत पण भक्त्या 6 आहेत. ऐका आता. पहिली भक्ती घालीन लोटांगण, दुसरी भक्ती वंदीन चरण, तिसरी भक्ती डोळ्यानं पाहिन रूप तुझे, चौथी भक्ती प्रेमी आलिंगन, 5वी भक्ती आनंदे पूजेन आणि भावे ओवाळीन 6वी भक्ती. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा. कडवे 2, भक्त्या 6. अभंगाला सुरुवात. काही शंका नाही. कीर्तनाला बोलत आहेत. आणि कीर्तनाचं पहिलं सांगून ठेवतो. कीर्तनाचं मी देतानाच तारीख देताना म्हणत होतो 9:30च्या पुढं. ऐकलं नाही. 10ला तयारी होती यांची. 8 छापलं पत्रिकेत. 8 छापलं. मी देताना 9:30 म्हणलं होतं, कारण 3रा नंबर म्हणजे 9:30ला लागणार. आता 3रं आहे सकाळपासून. तरी मी वेळेतच आलो होतो. फक्त 15 मिनिटं आमच्या अर्धा तास ते काय कोणतं आहे चौक तुमचा त्याच्यात गेला, नाही तर मापातच आलो होतो. म्हणजे पाणी 3 वाजता पिलोय मी. त्यामुळे लोकांनी बोल लेट येतो बी तो ही शंका काढून टाकायची. लय धार्मिकपणाचा अवसर नाही आणायचं. तुमच्या तुम्ही चुकात घ्यायला. आणि ते काय होतं माहिती का, आमच्यावर लुटून देते लोक. ते येडे हो इतक्या लेट. मी शहाणाच आहे, तुम्ही ठरवा काय. आणि ते द्यायचं आमच्यावर लुटून. असं चालत नाही. अभंगाला सुरुवात झाली. करंट लावून देतो तुम्हाला. तो आता मी बरोबर क्लिअर करून देतो तुम्हाला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 2. अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 2 आहेत. भक्त्या 6 आहेत. काही शंका नाही. आता अभंगातला पहिला प्रश्न सुरू झालाय. भक्तीची गरज काय. आता आपण भक्ती केली महिनाभर. महिनाभर भक्ती केली काकड्याची. काकड्याची भक्ती केली. चला काकड्याची भक्ती केली महिनाभर. तिचा शेवट झाला परवा. त्याची सांगता आज कीर्तन आहे, म्हणून त्यासाठी अभंग आहे. आता भक्ती केली आपण. चला पण कशी केली ऐका. तुम्हाला आणि मला जीवनात भक्तीची गरज काय. होते त्याच्यात नीड. आम्हाला गरज काय आहे. अभंगाला सुरुवात झाली बरं का. आयुष्यात तुम्ही सगळं कमवलंय, पण जे कमवायचं राहिलं त्याचं नाव सुख आहे. ऐका नीट. आता 4 शब्द परत ऐका. 4 शब्द. सगळं मिळालं, एक मिळवायचं राहिलं सुख. सगळे प्रयत्न केले, एक मिळालं नाही सुख. हृदयात आहे पण सापडलं नाही सुख. आणि जे कमवल्याशिवाय जीवनात मजाच नाही त्याचंही नाव सुख. काही शंका नाही. सुखाचे 7 प्रकार आहेत. लिहून ठेवा पटकन. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. त्यातलं एकही सुख आपल्या नशिबात नाही. पैसा आहे, काय आगला इथं पैशाला. कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला. लय मोठा बंगला आणि पेटवा. 3 शब्द सांगतो परत ऐका. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहण्यात फरक आहे, मरणं एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. भूक काय कोणाला वेगळी नाही. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. उलट सांगू का, गरीबाची झोप श्रीमंत आहे. गरीबाची झोप श्रीमंत आहे, श्रीमंताला झोपच नाही. रोगच तेवढी. त्याला झोपायची गुळे तर झोपतो. उठवायची दिली नाही तर उठतच नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी फुटपाथवर झोपत आहे, कुत्र्याची कळवण झाली तरी उठत नाही. आणि बंगलेवाल्याच्या घरात नुसती मांजरानं उडी मारली, उठला. उघडा बंब भोपळा, संडासात बॅटरी लावी, बाथरूम मध्ये बॅटरी लावी. त्याचीच सावली पाहून मागं सरकत होतो. त्याचीच सावली पाहून पडलांची नेवणूक खाली. मी आला ना घरभरणीच्या आत. हो, श्रीमंत माणसं रोग लई. जेवायला बसल्यानं चमक निघली.
2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख सगळं गेलं. डिव्हिडंड गेला आणि मॅच्युरिटी गेली आणि खाताही नाही, नुसता ताटली का पाहतो. अरे खाय ना, साखर डायबिटीस वांग मुळव्यात मेलं ते आणि मरतही नाही, नुसता पडेल. पाहुण्यांक पाहतो असा नुसता पाहतो. त्याला विचारलं चहा दूध थोडी दारू. किली कर्म झाले तेची भोगावे, हो किली कर्म झाले तेची भोगावे, किली कर्म झाले तेची भोगावे, किली कर्म झाले तेची भोगावे. मोकळा झाला पाहिजे मला. आणि कधी ध्यानाटायचं हे भजन्यानं गायकानं वादकानं महाराज लोकांनी कीर्तनकार मंडळीने लोकांनी मानावं म्हणून परमार्थ नाही करायचं महाराज, आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. आपला आनंद आपण लुटायचा. लोकांना काय, लोक सगळ्यांच्या सभेला हजर आहे. लोकांनी कोणची सभा बुडवली का? चला करंट लावून दिलाय तुम्हाला अभंगाचा. करंट लागला म्हणजे मला सोपन तुम्हाला सोपं. आपला मुद्दा इथपर्यंत आला होता. आम्ही सगळं कमवलं, सुख मिळालं नाही. इथं होतो आपण. चला आता सुख मिळालं नाही का नाहीये? मिळालं नाही. का मिळालं नाही? तसे प्रयत्नच नाही. का? जो सुखी आहे त्याची गाठ घ्या. सुखी आहे देव. जगात कोणी सुखी नाही, फक्त देव. घ्या देवाचा मोबाईल नंबर लिहून. देवाचा मोबाईल नंबर लिहून घ्या. 9व्या अध्यायात आहे, मी तयापासी हरपला घेऊ सवाचे थे नाम घोष बरवा करते माझा. जिथं हाताने टाळीन मुखाने नाम सोड. हा झाला देवाचा मोबाईल नंबर. देव जर कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया असले, म्हणजे रेंजमध्ये नसले, तर देवाचा लँडलाईन नंबर लिहून घ्या. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. मी लाकडात नसे, मी गावात नसे, मी तीर्थात नसे, मी खांबात नसे, मी कुठत नसे. ज्याच्या गळ्यात माळ मुखात नाम अंतकरण शुद्ध तिथं मीच असे, बाकी ठिकाणी अजिबात नसे. बस मला सापडीत बसायचं नाही. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मी आला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात, आम्ही चोर आहे का? काय झालं, समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. जी माणसं हलकट आहेत ना, त्यांना मार्केट आलं महाराज. म्हणजे माळ नाही, गंध नाही, देव नाही, धर्म नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावेळी झाली त्या नालायकाला, आणि त्यांना मार्केट आलं समाजात. आणि समाजामध्ये 5 लोकांना किंमत आली. जुगार खेळणाराला, दारू पिणाराला, परश्रीगमन करणाराला, हिंसा करणाराला आणि भ्रष्टाचार करणाराला जनता देवच मानायला लागली. त्याचा परिणाम सज्जनाला त्रास झाला.
ओवी सांगतो चौथ्या अध्यायातली, तिसऱ्या अध्यायातली, आगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. एक यादी सांगतो तेवढी नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही. नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गायच्या काशेतलं गोचिड कधी दूध पित नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं येरण कधी मिडीला वापरता येत नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याचे नाही. आणि परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. ओवी जोडून घेताना नव्या अध्यायातली, माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच ओवी जोडून घ्या. का लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला ओवी जोडून घ्या 13व्या अध्यायातली, का मृत्यूदैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच अभंगाला सुरुवात. भक्तीची गरज काय इथे आपण आणि अख्ख्या कीर्तनात आपण एवढ्या शब्दाचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला सुख मिळवायचंय ना, मग सुखी देव आहे. मग देव कुठं आहे? तिथं आहे. कुठं? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताच येते. मग आपल्याला सुख मिळवायचं असेल तर कोणची गाडी घ्यावं लागेल? बोंबाला सगळं देवाची. देवाची. आणि देवाचा पत्ता फक्त कोणाला माहित आहे? बस मिटलं काम. आता शिक जागेवाले तुम्ही. हा, संत भेटतील, पण संत कधी भेटतील आता ऐका नीट. संत कळलाही पाहिजे आणि भेटलाही पाहिजे, दोन्ही गोष्टी आहे. आपल्याला भेटला तरी कळणार नाही आणि कळला तर कळणार तर नाहीच, पण कळला तरी भेटणार नाही. आपण उद्या कोणालाही संत म्हणू. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गवंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. महाराज, समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतर. जरा जाऊ देते. समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतररंगाचा आहे. करंट लागला. हा, आता आपल्याला काय मिळवायचं? फक्त सुख. सुख कशाने मिळेल? संतांना भेटल्याशिवाय नाही. कारण सुखी कोण? बोंबाला सगळं देव. देवाचा पत्ता कोणाला माहित? संतांना. प्रश्न संपला. आता देव मिळवायचं साधन आपल्याला काय मिळत नाही ऐका. काय मिळत नाही ऐका. जाणकार माणसे तुम्ही फटाफटा उत्तर द्या. आता माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य अर्जुनाचं आहे. माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं आहे. रथाचं हाकायला कोण आहे? कृष्ण. बोल जा. हाकायला कोण आहे? कृष्ण. लगाम कोणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि धनुष्याला बाण कोण लावलाय? अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय? युद्ध सुरू झालंय नाही. आणि अर्जुन रस्त्यात उभा आहे. ऐका नीट आता. आणि त्यावेळेस गीतेतल्या पहिल्या अध्यायातलं पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर कोणाच्या मुखातलं आहे? धृतराष्ट्राच्या आहे. आणि बसलेले माणसं मला सांगा, तिथं देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. मग पहिला अक्षर धृतराष्ट्रच का बोलला? तो तर आंधळा होता. मग धृतराष्ट्राने पहिला शब्द काय? धृतराष्ट्र वाच. मग धृतराष्ट्रच का बोलला? उत्तर ऐका. देव हजर आहे तिथं आहेत, अर्जुन आहे. मग धृतराष्ट्र का बोलला? धृतराष्ट्र आंधळा नव्हता महाराज, विद्वानातला आंधळा होता. ध्यानात ठेवा. बैगडी माणसं, आंधळी माणसं हुशार असतात. माणसांच्या मेखा सांगून ठेवतो तुम्हाला. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. हो, ज्या माणसाचं हे अंतर 6 बोटापेक्षा कमी असतं, सगळ्यात गद्दार माणूस, त्याला आखूड मानाचं म्हणतात. आणि जो माणूस कमी बोलतो ना, कमी, सगळ्यात धोकादायक माणूस, त्याला कंसात मुक्या माझाचं म्हणायचं, से डेंजर. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. ध्यानात ठेवायचं. त्यातले मेख आहे माणसाच्या. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. ववी आहे त्याला 13व्या अध्यायातली. ववी आहे त्याला 13व्या अध्यायातली. स्वकीर्ती कहाणी न ऐकावी आणि पूज्यता डोळा न देखावी. ऐका नीट आता. धृतराष्ट्राचं पहिलं वाक्य आहे काय? ऐका. माझे पंडूचे लढायला गेलेत, काय करतात बघ. त्याला माहित होतं युद्ध होणार नाही, हुशार होता. आणि धृतराष्ट्राने गीतेच्या पहिल्या अध्यायात पहिला श्लोक वापरलाय. फक्त पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि नंतर कुरुक्षेत्रे. काकड्याच्या सांगतेला पहिला शब्द सांगून ठेवतो. अख्खी गीता कधी पाठ करू नका, अजिबात पाठ करायची नाही गीता.
फक्त पहिला शब्द पाठ करा, आयुष्य संपलं. पहिला शब्द पाठ करा गीतेतला. काय शब्द पहिला? गीतेतला पहिला शब्द काय? धर्मक्षेत्री. धर्मक्षेत्री. मग पहिलं काय करा? बोला पटकन. पहिलं काय करा? धर्म टिकवा. आणि आज काय बुडाला? धर्म. धर्म बुडाल्यावर जग सुधरलंच कसं? आणि तुम्ही आणि मी काय बुडावलाय? चांगला वाजवतो पण गण लावित नाही, चांगला गातो पण माळ घालीत नाही, मग आग लावितो का त्या परमार्थाला? काही माणसं म्हणले तो फार सुंदर गातो पण क्वार्टर हाणतो, आग लावतो या भाजनाला. काय आग लावतो त्याला? जयाची ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्य काय? त्याचा काय उपयोग आहे? एक वेळेस माणूस हलकट असला तरी चालेल, पण चांगला असून हलकट वागणारा नसावा. ओरिजिनल हलकट असलं तर चालेल. त्याला 13व्या त्यातली ओवी आहे, नवलंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाच. ऐका नीट. मग सुखी का नाही? मग त्यावेळेस पहिलं क्षेत्र आहे धर्मक्षेत्र आहे. आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीनं बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा आणि पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती, द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का? मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होती महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? कशाने बर्बाद झाला? सांगतीने ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे? पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कुळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता,
पण अहंकारानं लंका जळाली न द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तो म्हणला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो. वाक्य नीट आहे का. मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू. जो बायकोनं हाणलाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो. अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला. तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं जो मला त्रास झाला दिली का. लय पुरुषार्थ झाला का. नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का. येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही. कापड कोटर आणतं ती मागून खिचडी फाटेल. पुढच्या लावून तो फोडून टाकेन मग ही कोण शिवीन. आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला. त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शा दिली. अहो ती याडच आहे, तू पुढे जाय. त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज. अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा. बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाठ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा. विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे येतो. पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा. तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला. शेजारची म्हणली काल भेटला गेला. मी गेला काय करतो त्याला. महाराज विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली. वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली. बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा. अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईना पण किंमत तर वाढली. काय दुबळ्याला मारायला गेली का पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत. पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली. किरकोळ काम करायचीच नाही. BA व्हायलन मग MA व्हायलन नोकरी लागन. मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाली. तू का एडवण करतो. MA फिमे खातं कोण खातं. 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या. 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लागतं जी बाय कोण फेकू आले काय डोकले हे काय. ही बायको बिको मिळणार नाही. आता झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MA फिमे बावळाटपणा. MA फिमे आले माणसं म्हणते असं तसं नीट आहे का. विष पाजायला गेली पुतना कृष्णाला.
कृष्णाला पहिलं गिराईक होतं, गाठ मोठ्याची घ्यावं. पुतण्याच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा, शंकरानं. विष प्याल्यावर हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं आणि रक्त आलं. कृष्ण म्हणला रक्त नको बा आपल्याला. मग रक्त कोणी प्यायचं, ज्यांचे विचार आसुरी आहे, ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे, त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही. हे नाही. काय लोक बोलले हे नाही चालत, ती पोथिवाचीच आहे, काही बरळू नको. काय माणसं म्हणते बा असं का करतं. उत्तर ऐका आणि कुठं चाललं होतं आपण परत ध्यानात ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो, आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे, इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कुठे जाऊ द्या, तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्री. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली, 18. आणि घ्या लिहून 18चा 18 अध्याय एका मिनिटात. एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय, 18 अध्याय. ऐका पटकन किती कोणते फास्टमध्ये बरं का, फास्टमध्ये. ब्रह्म एक, डोक्यातून जाईल तुमच्या. पहा, ब्रह्म एक माया दोन, ब्रह्म एक माया दोन, गुण 3 वेद 4 भूतबा शास्त्रदा पुऱ्या 7 वसवाट भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान शशाची कारण 18 पुराणे हरिशी गाती. आणि 18 त्यातली 1800 नंबरची ओवी येणेवरी ज्ञानदेव सुखे. हा झाला संपला प्रश्न. काय कळलं तुमचं तुम्ही पहा. कळलंच कुठं काय. 2च ध्यानात राहिले नाही, 18. ऐका परत 18च्या 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. ब्रह्म एक, ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुऱ्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान शाहीशास्त्री 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी येणेवरी ज्ञानदेव सुखी. हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या. भक्ती म्हणजे काय, मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बडेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा. दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा. तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा, तो BA ला आहे, आपण BSc ला आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे. त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे, पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका. रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली, मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोण, आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी, मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी, भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी, नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटोळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000 रावणाच्या घरात माणसं होती. 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल.
हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते, 1,80,000, 1,00,000 नातू, 3,05,000 आणि 1,00,000 पंतू, 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता, आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकी वाढ भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडे काय 1 दोंड्याची आणि 1 मांडव परतनीची काय. जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं वंटी वंटी संटी फंटी वंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला. 31 मार्चला कळण काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती. नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता, आणि मोबाईल मध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं. तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही. इंद्रजित जीत, त्याचं नावच काय आहे इंद्रजित. आपल्याकडे शेंबड क्वार्टर पित आहे 9वीच. असं एवढे क्वार्टर आणते क्वार्टर, असं ताईट बात आहे बापा कधी. आणि बापाला म्हणते तुझं शिका मी, तुझं शिका मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे. मग काय अर्थ नाही. इंद्रजित होता. 14 वेळा इंद्र धरून आणला होता. 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरून आणला. ऐका नीट आता. इंद्रजित जर मेला तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा हानीत होता. आणि रावणाला इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला. आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला, पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट. ही पिऊन मीटिंग नव्हती, शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासला गाळस लावायचा आणि डाळी खाली टारफाल बाहेर, अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल. नीट ऐका. जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणारे. आणि असे तुम्ही दोघंच आहे, राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा. इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही, हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज. नीट आहे का. इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात उडाला. इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो, रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज. ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला. महिला मंडळ बारीक आहे का. आणि ताडकन अंगणात येऊन पडला. नवऱ्याचा हात. रावणाची सून. रावण तिकडे लागले शोधू. रावणाची सून. रावणाची सून सुलोचना इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकादशी धरीत होता, बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पायला तुटलेला.
तिचं वाक्य ऐका नीट. ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी? एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात? माहेरचेच होते तिच्या. तिथून कुठं लांबची नव्हती, टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डिरिंग केली कोणी? तुटलेला हात हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का? मग का दारू पाहिजे त्याला आल्या. नवरा उभा आहे दडदडीत आणि बाई म्हणते काय लागत आहे? काय माणसं आहे महाराज. आपली बायको आपल्याला विचारी ती चहा जेवण झाले पाणी देऊ का? किती हलकट निवड आहे आपली. पहा ना तुमची बिन माझी. काय करा महाराज एवढी उशी एवढी हुशार एवढी हुशार बायको होती महाराज. तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती. तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला. माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा? ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बुवा जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली? ती म्हणली मी खानदान घराण्यातली, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय? आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी ईडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला? तुला कळत कसं नाही? तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लई नंकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील? रावण म्हणला ए मूर्खाओ, नीट वाक्य ऐका. रावण म्हणला ए मूर्खाओ ऐका नीट. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा. शत्रू तेसा मोठा असावा. आपल्या थोरल्याने गाडी गेली ते धाकट्या म्हणला लुटलो बा काय जळ काय. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखात का तुझं हसणं मरू दे जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असेल. अरे गप ना पण तू. एखाद्याने घेतलंच नाही लफडा. अरे पण तू गप ना. डोकाला अहो महाराज दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा याच्यापेक्षा विद्वानपणा असेल? अहो जाऊ द्या राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती? रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती. एकाच बापाची होती दोन्ही बी. मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे? मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र भाऊबंध पाहुणे रावळे आग लागू दे त्यांना. हो मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला मला सवती किती? फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं? मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज. ती काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? ऐका आता लय बारीक. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका. पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रडला रावण महाराज रडला.
रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे, पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षावाडा, मी खानदान बघतोय, लंका जळाली तरी चालेल, पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बेटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली, आणि भाषण बेटी बचाओ आहे. मुलगी वाचवा, तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी गेली. कुंभकर्ण म्हणला, का रे लय गप्पा आणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो? त्यावेळेचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय, मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो, मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो, सीतेनं माझ्याकडे पाहिलं, तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण, नजरेला नजर भिडली, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रता आहे, एवढी सीता. रडला आणि रावण म्हणतो, पुढचं सांगू तुला, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय. वथ्यांमधली उरफाटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो, लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या. काही काहीनं राम वनसाला पाठवला आणि काही काहीनं वनसाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय. तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, रामाची चुकाडी देई. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हा, मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकई झाली.